नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला गुन्हेविषयक बातम्या आणि त्यांची मीमांसा, विश्लेषण बघायची फार जुनी खोड आहे. म्हणजे आता क्राईम पेट्रोल वगैरे बऱ्याच गोष्टी निघाल्या. नंतरच्या काळात आपल्याकडे ते मनोहर कहानिया, सच्ची कहानिया अशी हिंदीत पुस्तकं यायची. मराठीमध्ये सुद्धा पोलीस चातुर्य कथा, दक्षता मासिक अशी होती. आणि त्यामध्ये गुन्ह्यांचा उलगडा कसा झाला, अतिशय गुंतागुंतीचे गुन्हे कसे सोडवले गेले याविषयीचा प्रचंड उहापोह असायचा. आणि एखाद्या गुन्ह्यामध्ये, एखाद्या घटनेमध्ये कुठलाही पुरावा नसताना पोलीस त्याच्या मुळापर्यंत कसं जातात, त्यासाठी कसं तर्कशास्त्र वापरलं जातं याविषयी मला प्रचंड कुतूहल असल्यामुळे मी अशा गोष्टी खूप हजारोनी गोष्टी वाचलेल्या आहेत. आणि अलीकडच्या काळात हे क्राईम पेट्रोल वगैरे सारखे शो मी मुद्दाम बघतो. तर त्यामध्ये अनेक बारकावे आपल्याला समजतात. आता एक बारकावा मी असा सांगतो की मला आता नेमकं आठवत नाही, पण अमेरिकेच्या त्या डिटेक्टिव्ह म्हणून मॅगझिन मध्ये एक वाचलेली कथा आठवते. त्यामध्ये का तिथल्या अत्यंत चतुर अशा पोलीस अधिकाऱ्याने गुन्हे तपास डिटेक्शन करताना काय करावं लागतं हे सांगताना म्हटलं होतं की जेव्हा आपल्याकडे कसलाही पुरावा नसतो आणि आपल्याला अनेकांवर संशय असतो, अशा वेळेला हे जे संशयित आरोपी गुन्हेगार असतात त्यांना संपूर्ण गाफील केलं पाहिजे. आणि गाफील केलं, बेसावत केलं की असे आरोपी गुन्हेगार असतात, त्यांना गंमत वाटायला लागते. आपण पोलिसांपेक्षाही दोन पावलं पुढे आहोत. आपण पोलिसांना कसं उल्लू बनवलं याची एक झिंग त्यांना येते. आणि मग ते ओव्हर कॉन्फिडंट इतके होतात की तेच आपल्याला आवश्यक असलेला पुरावा समोर आणून देतात, असं त्या पोलीस अधिकाऱ्याचं म्हणणं होतं. आणि अशी एक मोठी केस मी बघितली होती. अमेरिकेच्या कुठच्या तरी एका मध्यम आकाराच्या शहरामधला माजी महापौर होता. आणि त्याने अत्यंत कुशलतेने, तो स्वतः उत्तम वकील होता, त्याने अत्यंत चतुराईने आपल्या पत्नीची मर्डर केली होती, खून केला होता. आणि काही पुरावा सापडत नव्हता. आणि त्याला इतका की आपला खून पचला याचं त्याला इतकी नशा चढली होती की आपण आपल्या मेलेल्या पत्नीला न्याय देण्यासाठी थांबणार नाही असं म्हणून त्याने एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अपॉइंट केला की शोधून काढ. माझ्या पोलीस थकले, पोलिसांनी गुडघे टेकले, हात टेकले, तू शोधून काढ. आणि तो अमेरिकेतला अत्यंत प्रसिद्ध असा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होता. त्याला हे काम सोपवलं की माझ्या बायकोचा गुन्हेगार शोधून काढ, मर्डर शोधून काढ. म्हणजे किती खात्री होती, खून त्यानेच केला होता, ते पुढे सिद्ध झालं. पण हा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह त्याने आणला. तो आणला नसता तर त्याचा तो खून पचून गेला असता. पण ओव्हर कॉन्फिडंट होता. त्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हने येऊन हे सगळं तपास काम सुरू केलं. आणि हळूहळू त्याच्या लक्षात गोष्टी यायला लागल्या ज्या पोलिसांच्याही लक्षात आल्या नव्हत्या. अशा अनेक गोष्टी त्याला मिळाल्या. तेव्हा त्याने एक दिवस, तो महापौर होता, तिथला मेयर होता, त्याला सांगितलं की मी हे केस सोडतोय म्हणून. तेव्हा तो अधिक कॉन्फिडंट, ओव्हर कॉन्फिडंट, फसवा आत्मविश्वास असलेला मेयर त्याला म्हणाला, काय रे तू पण हात टेकलेस का? तो म्हणतो नाही, मी तपास सोडलेला नाही, मी ही केस सोडतोय. म्हणजे तुझ्यासाठी हे तपास काम करणं मी बंद करतोय, पण मी या मर्डर केसचा तपास सुरू ठेवणार. कारण मला इतकी गुंतागुंतीची केस यापूर्वी मिळाली नाही आणि मला तर हे प्रकरण शोधून काढायचंय. आणि त्यामुळे मी हा तपास बंद केलेला नाही. मी तुझ्याकडून जे काम घेतलेलं आहे, तुझं काम नाही, ही माझा वैयक्तिक म्हणून करणार. आणि मित्रांनो, तो सगळे पुरावे गोळा करून त्या मेयरला गुन्हेगार म्हणून सिद्ध करतो. थोडक्यात त्या अति आत्मविश्वासामुळे तो जो मेयर असतो तो स्वतःला गुन्हेगार ठरवायला मदत करतो. ही क्रिमिनॉलॉजी मधली मोठी गोष्ट आहे की गुन्हेगाराला गाफील करा, त्याला गुन्हा पचला असं वाटू देत.
आपण जे धादांत खोटं बोलतोय ते लोकांना खरं वाटतंय असा जेव्हा आत्मविश्वास येतो तेव्हा तो माणूस अधिकाधिक बेताल होतो, बेलगाम बोलायला लागतो, बेछूट बोलायला लागतो आणि त्यातून सत्य ओकायला लागतो. ही सगळी पार्श्वभूमी मी तुम्हाला आज एवढ्यासाठी सांगतोय की 2019 मध्ये विधानसभेचे निकाल संपल्यानंतर मतदारांनी आपल्यावर टाकलेला विश्वास पायदळी तुडवून, सामान्य मतदाराची इच्छा पायदळी तुडवून उद्धव ठाकरे यांनी जनतेशी जी दगाबाजी केली होती मुख्यमंत्री पदासाठी, हिंदुत्व लाथडलं होतं. आपण हिंदुत्व मानत नाही हे सांगणं त्यांना शक्य नव्हतं, पण ते प्रत्यक्ष कृतीतून हिंदुत्व सुद्धा पायदळी तुडवत होते. हे सत्य बोलायची हिंमत नव्हती, पण ते लपवणं चालू होतं. आता आपण बघितलं की वक्फ बोर्डाची जमीन एक हात लावू देणार नाही असं कुठल्याही कट्टर मुस्लिमापेक्षाही, मुस्लिम संघटनेपेक्षाही उद्धव ठाकरे आवेशात बोलतात. तिथे कळतं की यांनी हिंदुत्व सोडलं, आपल्या पित्याची हिंदुत्वाची भूमिका ढकलून दिलेली, टाकून दिलेली आहे हे कळतं, पण ते उद्धव ठाकरे तोंडाने बोलत नव्हते. आता तो पुरावा बाळासाहेबांची जी शिवसेना होती ती उद्धव ठाकरेंची उरलेली नाही हे आम्ही सतत वारंवार ओरडून ठणाणा करून सांगतोय. पण जेव्हा जेव्हा आमच्याकडे पुरावे मागितले जातात ते सगळेच पुरावे, फिजिकल पुरावे देणं आम्हाला शक्य नव्हतं, पण असाच पुरावा उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी समोर आणून दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष करता करता त्यांना पेशवा आणि पेशवाईचा वारस ठरवण्यापर्यंत यापूर्वी शरद पवारांनी मजल मारलेली आहे. पण कितीही विरोधात असलं तरी पेशवाईच्या विरोधात शिवसेना किंवा उद्धव ठाकरे किंवा त्यांचा सामना बोलत नव्हता. तुम्हाला आठवतं 2014 नंतर जेव्हा शिवरायांचे वारस मानले जाणारे कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे यांना भारत सरकारने राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभा सदस्यत्व बहाल केलं होतं, तेव्हा त्यांना सदस्यत्व राष्ट्रपतींनी बहाल केलं. अर्थात त्यासाठी महाराष्ट्र सरकारची शिफारस गेलेली असणार, पण म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्यांना ते राज्यसभेचं सदस्यत्व दिलेलं नव्हतं. पण शरद पवार तेव्हा काय बोलले होते की राजांकडून, छत्रपतींकडून पेशव्यांना वस्त्र दिली जायची, पण आता उलटी गंगा सुरू झाली आहे, पेशवे छत्रपतींची वस्त्र देतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मणाने राज्यसभेचं सदस्यत्व संभाजीराजेंना दिलं म्हणजे वस्त्र दिली. त्यामुळे फडणवीसांवर पेशवाईचा वारस हा आरोप करणारे ओरिजिनल कोण असेल तर शरद पवार होते. आता संजय राऊत उघडपणे त्यांची री ओढायला लागलेत. आणि हे संजय राऊत कोण? उद्धव ठाकरे यांचे उजवे किंवा डावे हात. आणि उद्धव ठाकरे कोण? बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र. आणि बाळासाहेब ठाकरे कोण? तर ज्यांनी पेशवाईची टिंगल उडवणार, पेशवाईची विडंबना करणार, विडंबन करणार घाशीराम कोतवाल हे नाटक रोखून धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव बाळासाहेब ठाकरे होतं. यामध्ये मराठेशाहीची, पेशवाईची आणि एकूणच मराठेशाहीच्या वैभवशाली इतिहासाची निंदा नालस्ती केली जाते, म्हणून बाळासाहेबांनी त्याला आक्षेप घेतला होता. आणि ते नाटक कशावर होतं तर नानासाहेब फडणवीस जे पेशवाईचे चाणक्य मानले गेले त्यांच्या लैंगिक चाळ्यांविषयी म्हणजे त्यांचा विलन म्हणून रंगवला गेला. बाकी तो माणूस चाणक्य वगैरे काय आहे
त्यापेक्षा बाईबाजी करण्याचा जो एक दुर्गुण होता त्याच्यावर बसवलेलं नाटक म्हणून बाळासाहेबांनी आक्षेप घेतला होता की हा पेशवाईचा म्हणजे मराठा इतिहासाचा अपमान आहे. अशा बाळासाहेबांचे सुपुत्र आणि त्यांचे उजवे डावे हात आज फडणवीसांना पेशवाईचा वारस म्हणतात. आणि ही विचारसरणी शिवसेनेची नव्हती, ती संभाजी ब्रिगेडची विचारसरणी होती. जो जो दिसेल ब्राह्मण त्याचा द्वेष करा, ब्राह्मणांच्या महिलांवर बलात्कार करा, ही जी विचारसरणी आहे त्याला संभाजी ब्रिगेडची विचारसरणी म्हणतात. जिथे फार मोठे विचारवंत पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रेरणेतून संभाजी ब्रिगेड अस्तित्वात आली. अर्थात त्या संभाजी ब्रिगेडला यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आपल्या पंखाखाली घेतलेला आहे, यापूर्वीच त्यांच्याशी निवडणुकीसाठी राजकीय युती करून टाकलेली आहे. पण आता आपली ओरिजिनल विचारसरणी सोडून उभाठा शिवसेनेने संभाजी ब्रिगेडची विचारधारा पूर्णपणे स्वीकारली, याची कबुली संजय राऊत यांनी दिलेली आहे. फडणवीसांवर जेव्हा ते अशा प्रकारे आरोप करतात तेव्हा तो बाळासाहेबांच्या विचारधारेची परंपरेची ती कहाणी नसते. ते बरोबर संभाजी ब्रिगेडच्या विचारधारेशी जोडलं जातं, शरद पवारांच्या विचारधारेशी जोडलं जातं. आणि संभाजी ब्रिगेड हे शरद पवारांचं अनवरत संतती आहे, हे हजारो वेळी यापूर्वी बोललं गेलेलं आहे. या विचारधारेचं कौतुक करायला शरद पवार असल्या संघटनांच्या पुस्तक आणि प्रकाशनांचं अगत्याने काय ते विमोचन करायला गेलेले आहेत. तिथे त्यांनी त्यांची पाठ थोपटून भाषणं केलेली आहेत. श्रीमंत कोकाटेंनी लिहिलेला इतिहास आठवतो तुम्हाला? आजकाल उद्धव ठाकरे हे किती हिंदुत्वापासून दुरावले नाहीत, तर अधिकाधिक हिंदुत्व विरोधी ज्या ज्या कुणाच्या भूमिका आणि विचारधारा आहेत त्यांच्याशी आलिंगन घेत फिरत असतात, त्याचा हा सगळ्यात सबळ पुरावा आहे. जो आम्हाला कुठले ना कुठले संदर्भ शोधून सांगायला लागतो, तर संजय राऊतांनी आमची गरजच ठेवली नाही. पेशवाईने मराठी शाही बुडवली असं जेव्हा म्हणता, तेव्हा कटक ते अटक पोहोचलेले कोण होते? पेशवाईचे सरदार होते ना. मराठेशाही ही इतके दूर जवळजवळ अखंड भारतात घेऊन जाणारी पेशवाईच होती. पेशवाईने मराठेशाही देशाच्या कानाकोपऱ्यात नेली. त्याबद्दल न बोलता पेशवाईने मराठेशाही बुडवली. आणि सगळ्यात त्यांनी अर्थात अकलेचे खंदकच आहेत, शिवसेना उभाठाचे प्रवक्ते. त्यामुळे सगळ्यात पहिला युनियन जॅक फडकला कुठे, तर पेशवाईवर फडकला. हा यांचा इतिहास. भारतात सगळ्यात शेवट संपूर्ण भारत ब्रिटिशांनी पादाक्रांत केला तो पेशवाई संपल्यानंतर. पेशवाई संपली आणि ब्रिटिश सत्तेची सुरुवात झाली, कंपनी सरकारची सुरुवात झाली असं नाहीये. पेशवाई हे शेवटपर्यंत ब्रिटिशांशी लढलेले लोक होते. आणि ती भूमिका घेऊन जेव्हा संजय राऊत उभे राहतात तेव्हा कळतं की उभाठा शिवसेनेपासून महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत 13.5% मतदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे का गेला, जे मराठी पत्रकारांना संपादकांना कळत नाही. ते सामान्य जनतेला कसं कळत असेल की आपण बाळासाहेबांचं हिंदुत्व कट्टर हिंदुत्व म्हणून त्यांच्या सुपुत्राकडे आशेने बघत होतो, त्याने हिंदुत्वाकडे पाठ फिरवली असेल, तर बाळासाहेबांची मूळ परंपरा घेऊन वैचारिक भूमिका घेऊन जो कोणी हिंदुत्वाची कास धरतोय त्याच्याकडे गेलं पाहिजे. बाळासाहेबांचा विचार जपणारा एकनाथ शिंदे असेल तर त्याच्याकडे गेलं पाहिजे. हे शिवसेनेच्या कोर वोटर पैकी 13.5% लोकांना कळलं. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेनेची 13.5% मतं घेऊन गेली आणि उद्धव ठाकरेंना मुस्लिम
आणि इतर काँग्रेसी सेक्युलर मतांवर आषाढभूतपणे आज सुद्धा अवलंबून राहायला लागतंय. आमच्याकडून मतं घेतली आणि आज वक्फ विरोधात उभे राहता म्हणून गद्दार म्हणायला मातोश्रीपर्यंत मोर्चा पोहोचला. तेव्हा भयभीत झालेले उद्धव ठाकरे मोर्चाला समोर आले नाहीत. गुपचूप त्यांनी मौलानांसमोर गुडघे टेकले आणि वक्फच्या जमिनीला हात लावू देणार नाही असं इशारा देऊन टाकला. हे सामान्य जनतेला कसं कळतं मित्रांनो की बाळासाहेबांचा हिंदुत्वाच्या विचारांचा वारस उद्धव ठाकरे आहेत की एकनाथ शिंदे? निवडणूक आयोग फक्त मतं बघतो. निवडणूक आयोग आमदार खासदार यांची संख्या बघतो. पण मतदाराला हे कसं कळलं? शिवसेनेच्या ओरिजिनल मतदाराला, कोर वोटरला उद्धव ठाकरे हे बोगस हिंदुत्ववादी आहेत आणि एकनाथ शिंदे हे ओरिजिनल शिवसेनेचा वारसा घेऊन पुढे चाललेत, हे या मतदाराला कसं कळलं? कसा तो 17-18% शिवसेनेचा कोर वोटर आहे, त्यातला 13.5% तिकडे गेला आणि 4.5% उद्धव ठाकरेंकडे उरला? याचं उत्तर या संजय राऊतांनी उधळलेल्या मुक्ता फळामध्ये आपल्याला सापडतं. मतदाराला कळायला लागले उद्धव ठाकरेंची भाषा. आज उद्धव ठाकरेंना हिंदू मतांची गरज उरलेली नाही. शिवसेनेने हिंदुत्वाची ध्वजा खांद्यावर घेतली तेव्हा 1987 साली पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितलं होतं, मला मुस्लिम मतांची गरज नाही, मी हिंदू मतावर राजकारण करणार आहे. आणि त्यासाठी मला वाटतं त्यांचं 6 वर्ष मतदानाचा अधिकार सुद्धा बाळासाहेबांनी गमावला होता. कशासाठी? फक्त हिंदू मत नाहीत, मला मुस्लिम मतांची गरज नाही. हे मुस्लिम विरोधी, धर्मविरोधी, कुठच्या तरी धर्म संप्रदायाला हानिकारक, अपमानकारक आहे म्हणून बाळासाहेबांनी 6 वर्ष मताचा अधिकार गमावला होता. म्हणजे बाप चोरला, बाप चोरला म्हणून रडायचं. पण बापाची भाषा काय होती, बापाची भूमिका काय होती, त्याचा वारसा कोणाकडे आहे? आम्हाला मुस्लिम मतं मिळाली नाही तरी चालली असं बाळासाहेब म्हणत होते. आणि आज त्या मौलानांच्या आणि संभाजी ब्रिगेडच्या भाषेत उबाठा शिवसेना बोलत असेल तर बुद्धिमंतांना तेवढं कळत नसेल, संपादक पत्रकारांना कळत नसेल, पण शिवसेनेच्या सामान्य मतदाराला नेमकं कळत होतं आणि कळतंय. म्हणूनच उद्धव ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीत धीर सुटलेला आहे. आपलं नाव आधी जाहीर करा, हा सगळा आटापिटा कशासाठी चाललाय? काय आत्मविश्वास आहे उद्धव ठाकरेंना की महाविकास आघाडीत निवडणुका लढवल्या गेल्यानंतर आपण सगळ्यात मोठा पक्ष असणार नाही आणि म्हणून सगळ्यात मोठ्या जास्तीत जास्त आमदारांच्या पक्षाला मुख्यमंत्री पद हे मला अजिबात मान्य नाही? हे उद्धव ठाकरेंचं एक अट आहे. आणि दुसरी अट, आत्तापासून नाव जाहीर करा. इथे आपल्याला कळतं की आपल्याला मतदार सोडून गेलाय, कारण आपण आपल्या पित्याची विचारधारा धुडकावलेली आहे, आपण परावलंबी झालोय. याची कबुली उद्धव ठाकरे आपल्या राजकीय कृतीतून देतात आणि ती शब्दात मांडण्याचं काय असेल ते संजय राऊत करतात. फडणवीस हा पेशवाईचा शेवटचा वारस असल्याची जी भाषा आहे ही संभाजी ब्रिगेडची आहे, ही संभाजी ब्रिगेडची आहे, बाळासाहेबांची नाही. बाळासाहेब हे पेशवाईतल्या नाना फडणवीसांच्या प्रतिष्ठेसाठी आवेशात मैदानात येऊन उभे राहिले होते. हे मुद्दाम सांगावं लागलं मित्रांनो, हे मुद्दाम सांगावं लागलं. आज एवढंच सांगेन की जे बघताय ते बघा. उरले सुरले जे लोक आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंकडे राहायचं, ते उद्धव ठाकरे म्हणून राहायचं की बाळासाहेबांचा वारसा चालवणं म्हणून राहायचं, ते ठरवावं. यासाठी हा विषय विस्तृत मांडला. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. शेवटची सूचना मित्रांनो एवढीच आहे की मी हिंदी व्हिडिओ हल्ली टाकत नाही. याचं कारण
प्रतिवाद हे वेगळं हिंदी चॅनेल मी सुरू केलेलं आहे. ज्यांना फक्त हिंदी बघायचंय त्यांनी प्रतिवादला सबस्क्राईब करावं. एवढं बोलून थांबतो. नमस्कार.